श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, मी समर्थ आज पुन्हा एक कथा घेऊन आलोय. एक बाबा होते जे आपल्या आश्रमातून शहरात भिक्षा मागायला निघले होते. तेव्हा बाहेरचं वातावरण खूप उष्ण आणि गरम होतं. शहरात पोहोचेपर्यंत हलकीशी रिमझिम चालू झाली आणि हळूहळू ती मुसळधार पावसात बदलली. पण त्या जोरदार पावसाचाही बाबाजींना काहीच फरक पडत नव्हता. ते शांतपणे चालत होते, वरच्याचं नाव घेत होते, भजन म्हणत म्हणत पुढे चालले होते. अरे देवा, आज तू काय सुंदर वातावरण केलंय, असं म्हणत ते हळूहळू पुढे चालत राहिले. ते शहराच्या चौकात पोहोचले तेव्हा कोपऱ्यावर एक मिठाईची दुकानदार गरम गरम जिलेबी काढत होता. बाबाजींच्या तोंडाला पाणी सुटलं. ते साधू होते, पण थेट जाऊन भिक्षा मागण्याचं धाडस त्यांनी काही केलं नाही. तेवढ्यात हलवाईचं लक्ष त्या बाबाजीकडे गेलं. दूर असलेले बाबाजी भुकेलेले वाटत होते. बहुतेक बराच वेळ त्यांना काही मिळालंच नव्हतं. त्याने हाक मारली, बाबा या ना, या, प्रसाद घ्या. गरमागरम जिलेबीची एक प्लेट आणि सोबत 2 समोसे बाबाजींना दिले. बाबाजी खूप प्रसन्न झाले. त्यांनी त्या हलवाईला मनापासून आशीर्वाद दिला आणि म्हणले, सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि अशीच प्रगती कर. आणखी 2-4 दुकानं उघड, असं म्हणत भरभरून आशीर्वाद देऊन बाबा पुढे निघाले. पावसामुळे रस्त्यावर खड्ड्यात पाणी साचलेलं होतं. आपण लहानपणी शाळेतून येताना पाण्यात पाय आपटून पाणी उडायचो, तसं बाबाजी मस्तीमध्ये चालत होते. भजन गात, वरच्यांचं नाव घेत, स्वामींचं नाव घेत पाणी उडत पुढे जात होते. आजूबाजूला इतर लोक याची त्यांना अजिबात फिकीर नव्हती. तेवढ्यात त्यांच्या मागे एक नवविवाहित जोडपं चाललं. पाणी उडालं आणि थोडंसं त्या पत्नीच्या साडीवर पडलं. ते पाहून तिचा नवरा प्रचंड चिडला. तो धावत पुढे आला आणि त्या बाबांसोबत भांडू लागला. त्यांना शिवीगाळ करू लागला. पत्नी मात्र त्याला थांबवत होती. असू दे ना, सोडा, थोडंसं पाणी पडलंय, वाळल्यावर ठीक होईल, ती खूप समजून सांगत होती. पण त्याचा राग काय कमी होत नव्हता. शेवटी रागाच्या भरात त्या नवऱ्याने बाबांजीला जोरदार थप्पड मारली. बाबाजी धाडकन जमिनीवर पडले. जमिनीवर पडताच त्यांनी आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाले, अरे देवा, तुझी काय माया, गरम गरम समोसे, कधी गरम जलेबी आणि आज गरमागरम थप्पड, तुझी माया तूच जाणे, असे म्हणून ते पुन्हा उभा राहिले आणि शांतपणे पुढे चालू लागले. तो नवरा मात्र रागातच घरी निघून गेला. त्या जोडप्याचं घर थोडंसं बाजूला होतं. ओल्या जिन्याने वर जावं लागतं. पाऊस पडलेला असल्यामुळे जिने ओले ओले झाले होते. जसा तो वर चढू लागला तसा त्याचा पाय घसरला आणि तो जोरात खाली पडला. त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्याचं रक्त वाहू लागला आणि तो बेशुद्ध पडला. पत्नी घाबरून आरडाओरडा करू लागली. लोक जमा झाले. कोणी विचारलं काय झालं, तेव्हा ती रडत होती. तो बाबा शाप देऊन गेला. माझ्या नवऱ्याने त्याला थप्पड मारली म्हणून बाबाने रागात शाप दिला, म्हणून माझ्या नवऱ्यावर ही वेळ आली. हे ऐकून जमावातले काही लोक चिडले. बाबाला तर धडा शिकवायलाच पाहिजे, असं म्हणत ते बाबाजीच्या मागं धावले. तेवढ्यात बाबाजी तिथे थांबले आणि म्हणाले, थांबा थांबा, मला एक सांगा, तुम्ही मला का मारायला येत आहे? ते म्हणाले, तुम्ही त्या माणसाला शाप दिलात म्हणूनच तो पडला. तेव्हा बाबाजी शांतपणे म्हणाले, तुम्हाला माहिती आहे का त्याने मला थप्पड का मारली? तरुण म्हणाले, नाही, त्याच्या पत्नीचे कपडे माझ्यामुळे खराब झाले, माझ्या मस्तीमुळे पाणी उडालं आणि त्याच्या पत्नीवर पाणी पडलं, त्यामुळे त्याला मला थप्पड मारली. पण तुम्हाला माहिती आहे का माझा मित्र कोण आहे? माझा मित्र म्हणजे तो वरचा. जेव्हा वरच्याने पाहिलं की त्याच्या मित्राला थप्पड बसली, तेव्हा त्यानेच हिशोब केला. मी कोणालाही शाप दिलेला नाही, ही सगळी त्या वरच्याचीच माया आहे. हे ऐकून ते तरुण शांत झाले. बाबाजी मात्र आपल्या मदमस्त चालीत पुन्हा निघून गेले. मित्रांनो, सांगायचं मला एवढंच आहे, जर तुमचा विश्वास स्वामींवर असेल, जर तुमचा विश्वास वरच्या देवावर असेल, तर फक्त आणि फक्त त्याच्यावरच भरोसा ठेवा, सगळं नक्की होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कर्म, तुम्ही जसे कर्म करता तसंच फळ तुम्हाला भेटतं. तुमच्या कर्माचा परिणाम शेवटी तुमच्यापर्यंतच येतोच. कर्माचं फळ तुम्हाला शोधून काढतं. म्हणूनच सुरुवातीला सांगितलं होतं की प्रॉपर्टीचे वारसदार कितीही असू शकतात, पण कर्माचे वारसदार फक्त आणि फक्त तुम्हीच असतात. वाईट केलं तर वाईट भोगावंच लागतं. शेवटी मी एवढाच म्हणन, स्वामींच्या आशीर्वादाने, कुटुंबाच्या प्रेमाने आणि आपल्या प्रामाणिक मेहनताने असं काहीतरी करून दाखवा की जग तुम्हाला जीवनभर आठवण करत राहील. चला भेटूया परत पुन्हा उद्या नवीन स्टोरी सोबत. आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. दुपारी 1ला आणि संध्याकाळी 7ला पुन्हा उद्या 2 स्टोऱ्या. श्री स्वामी समर्थ.